अरे बस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोलापूर संपर्क प्रमुखपदी महाराष्ट्रातील शिवसेनेची धडाडती तोफ सुषमा अंधारे यांची निवड झाल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या पावनभूमीमध्ये पहिल्यांदाच सुषमाताईंचं आगमन झालेलं आहे. खरं तर सुषमाताईंना आम्ही एक पत्रकार समजतो, कारण प्रत्येक नेत्यामध्ये एक पत्रकाराचा गुण असतो आणि तो जिवंतपणा तुमच्यामध्ये आम्हाला वेळोवेळी भासतो. त्यामुळं सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे मी अगोदर तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर तुम्ही आज या सोलापूरच्या पावन नगरीमध्ये आलात, त्यामुळं सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही तुमचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य समजतो. त्यामुळं आमच्या संघाचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सुषमाताईंचं या ठिकाणी सत्कार करावा. नमस्कार. संध्याकाळचं दैनिक आहे. अगदी बाळासाहेब पहिल्यांदा आलते तेव्हाही मी सन्मान केला होता त्यांचा. तेव्हापासून सगळ्यांची मुलाखत स्पेशालिटी त्रिपुर सुंदरी मध्ये मुलाखत झाली. शिवसेनेच्या बांधवांचं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आज महानगरपालिकेची निवडणूक संपली आणि आता जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या निवडणुका सुरू होत असताना या पूर्वसंध्येला शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी सोलापूरसाठी खास महाराष्ट्राच्या उपनेत्या, राष्ट्रीय प्रवक्त्या यांची सुषमाताईंची निवड जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर करून त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि सर्वप्रथम ते सोलापूर शहराला आणि जिल्ह्याच्या मीटिंगला संबोधित करण्यासाठी ते सोलापूर शहरात त्यांचं आगमन झालं. बाळ्याच्या खंडोबाचं दर्शन घेऊन ते तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचं दर्शन घ्यायला ते इथं उपस्थित आहेत. सिद्धरामेश्वराच्या दर्शनानंतर ते जिल्हा बैठकीला संबोधित करतील. अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये पक्ष संघटना सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधली जात असताना ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मोठं संकट आलं होतं उद्धव साहेबांवर आणि पक्षावर, त्या संकटामध्ये दोन संकटमोचक या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बाजूनं त्यांच्या तोफा धडाडत होत्या. एक होते आपले, आणि अजूनही त्यांची तोफ धडाडतच आहे, शिवसेना नेते सन्माननीय संजय राऊत साहेब आणि दुसऱ्या आपल्या सगळ्यांच्या भगिनी सुषमाताई अंधारे. अतिशय अडचणीच्या काळामध्ये त्यांनी शिवसेनेत आले आणि अगदी कमी वेळेमध्ये त्यांनी शिवसैनिकांबरोबर चांगले रिलेशन प्रस्थापित करून संघटनात्मक आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्यांनी आजपर्यंत प्रयत्न केला. अशा एका धाडसी भगिनीला उद्धव साहेबांनी सोलापूरला पाठवल्यामुळं मी सन्मान्य उद्धव साहेबांचे मी ऋणी राहीन की ही जी शिवसेना आता तळागाळातली शिवसेना, राहिलेली शिवसेना, म्हणजे जे जे काही झालंय ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे या राखेतून वर येईल याची खात्री मला सुषमाताईंच्या या आजच्या येण्यानं मला वाटतं. माझ्या सगळ्या शिवसैनिकांना, सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांना वाटतं. आणि म्हणून मी तुमच्या समोर त्यांना विनंती करतो की त्यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतं, तरी सुद्धा त्यांनी त्यांचं मनोगत इथं व्यक्त करावं आणि या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील जी शिवसेना आहे ती शिवसेना
पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं बांधणी करून नेण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी त्यांना तुम्ही तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांची, सर्व वृत्तपत्र आणि चॅनेलच्या सर्व सहकाऱ्यांची त्यांना फार मोठी गरज आहे. तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ते सहकार्य मिळावं अशी तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतो. आणि सुषमाताईंचं सोलापूर शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं, शिवप्रेमींच्या वतीनं, शिवसैनिकांच्या वतीनं, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी या पत्र परिषदेला संबोधित करावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूरमधील सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत करते. पहिली पत्रकार परिषद होती आहे आपली, इथून पुढे होत राहील, इथून पुढे आपण भेटत राहू, बोलत राहू. मला कल्पना आहे की आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करत आहात आणि आपल्या सगळ्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने सोलापूर फार वेगळ्या अर्थाने महत्वाचं आहे. सिद्धरामेश्वराची ही नगरी आहे आणि या सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये आत्ताची एकूण स्थिती बघितली तर 11 विधानसभा, 2 लोकसभा आणि एकूण सर्व पेन्शनर लोकांचं गाव असं म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला जातो, की ज्येष्ठ नागरिकांची संख्या ज्या शहरामध्ये जास्त आहे आणि शहराच्या स्वतःच्या अशा एक अत्यंत वैभवी इतिहास आहे. त्या वैभवी इतिहासाला अनुसरून आम्ही सध्या अजय दासरीजींनी सांगितलं, मी जाणीवपूर्वक सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे, कारण एक दोघांची नावं माहीत आहेत आणि काहींची नावं माहीत नाहीत, त्यामुळे ती नामोल्लेख राहू नये आणि त्यावरून तुम्हाला पुन्हा वेगळा मसाला मिळू नये की ताईंनी याचं नाव घेतलं होतं आणि याचं नाव राहिलं होतं, तसं नको व्हायला, म्हणून मी नामोल्लेख सगळे टाळत आहे. पक्ष एका कठीण काळातनं जात आहे. मला असं वाटतं की सत्तेच्या ठिकाणी तर सगळे लोक असतात, सत्तेच्या ठिकाणी बसणं काही फार विशेष नाही. माझ्या आजी आजोबांचे मी जेव्हा अनेक प्रसंग सांगते ना, तेव्हा मला एक गोष्ट माझ्या आजीने सांगितलेली फार आठवते. आजी सांगते की महालातला संसार कोणीही करेल, मजा तर तेव्हा आहे जेव्हा झोपडीचा महाल करून दाखवता येईल. सो आम्ही त्यात बिलीव्ह करणारी लोक आहोत आणि मला विश्वास आहे की आता जरी थोडासा कठीण काळ असला, थोडासा, फार नाही, मी फार चांगलं, मला जे रूपक आठवतं ते रूपक असं आहे की काही शिष्य तथागतांकडे येतात आणि त्यांना एकदम घाबरून ते सांगायला लागतात की भगवन भगवन काय झालं काय झालं. म्हणतात की इकडनं खूप मोठा एक वाघांचा कळप येत आहे, वाघांचा, सगळे वाघच आहेत सगळे. इतक्यात अजून एक इकडनं शिष्य येतोय आणि तोही सांगतोय की भगवन इकडनं खूप मोठा बकऱ्यांचा कळप येत आहे. आता काय करावं, वाघांच्या कळपाच्या पुढे जावं की बकऱ्यांच्या कळपाच्या पुढे जावं. आणि ते शांतपणे उत्तरत आहेत, मला सांग, जो वाघांचा कळप आहे त्याला लीड कोण करते, त्याच्या समोर कोण आहे. म्हटले वाघांचा कळप आहे पण त्याला लीड एक मेंढी करत आहे. बरोबर. आणि इकडे तो कळप बकऱ्यांचा आहे पण त्याला जी लीड आहे ना ते एक वाघ करत आहे. मग एक काम करा, वाघांचा कळप सोडून द्या, जो बकऱ्यांचा कळप येतोय ना त्याला कसं सामोरं जायचं त्याची युद्धनीती आखा. तात्पर्य काय आहे, लीड कोण करतं हे फार महत्वाचं असतं. की जो जसा लीड करतो तसा त्याचा समूह त्या पद्धतीचा ॲटिट्यूड ठेवून तो लढत असतो, त्वेषाने लढत असतो. मला बाकीचं काहीच बोलायचं नाही. माझ्यासाठी हे पुरेसं आहे की इथे शिवसैनिक आहे, माझ्यासाठी हे पुरेसं आहे की इथे कुर्डवाडीमध्ये एका नगर परिषदेमध्ये आमची सत्ता आहे. अर्थात 26 प्रभागाचा असणारं सोलापूर, साधारणतः 102 पर्यंतची नगरसेवकांची संख्या, ज्याच्यामध्ये 87 नगरसेवक हे एक हाती भाजपाचे येतात. ते भाजपाचे कसे येतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही, कारण लोक भाजपाकडे फार जातात म्हणजे भाजप फारच लोकाभिमुख राजकारण करणारा पक्ष आहे किंवा फार लोकांचे प्रश्न भाजपाला कळतात आणि भाजपकडे गेलो की अगदीच सत्शील वगैरे वृत्तीनं लोक बघतात, असं काही नाही. भाजपाकडे गेल्या लोक जातात त्याचं कारण असं आहे
की भाजपा उत्तम पद्धतीने निवडणूक यंत्रणा मॅनेज करू शकतं याचा विश्वास लोकांना आहे. की साम दाम दंड भेद कपट षडयंत्र ईव्हीएम मतदार दुबार मतदार काय उमेदवारांची पळवापळवी खरेदी विक्री सगळ्या पद्धतीने भाजपा मॅनेज करू शकते. हे फार विशेष आहे. तर त्यामुळे लोक भाजपाकडे जातात. अन्यथा जर खरंच प्रत्येक जण जर सच्चा दिलाचा असेल तर अगदी चुलूक म्हणू ना, अगदी सहज साधं उदाहरण म्हणू. काल काहीतरी भुजबळ साहेबांना क्लीन चिट मिळाली. आता भुजबळ साहेबांना जर क्लीन चिट मिळाली तर याचा अर्थ भुजबळ साहेब सच्चे आहेत, भुजबळ साहेब सत्यवादी आहेत. माझी तशीच धारणा आहे की ते सच्चे आहेत, ते सत्यवादी आहेत आणि त्यांना क्लीन चिट मिळाली. मग त्यांना जर क्लीन चिट मिळाली असेल तर त्यांच्यावर आरोप करणारा मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट त्याने माफी मागितली पाहिजे जाहीर, की आपण एका अत्यंत सच्शील सच्च्या माणसाला त्रास दिलेला आहे. माफी मागितली पाहिजे. इव्हन वाईस वर्षा भुजबळ साहेबांनी आबरू नुकसानीचा दावा टाकला पाहिजे HD व्हिडिओ स्पेशालिस्टवर. म्हणजे ज्या पद्धतीने बघा की आमचे नेते सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती आरोप झाले, राऊत साहेब तुरुंगवासाला सामोरे गेले, राऊत साहेब बाहेर आल्यावर राऊत साहेबांनी त्यांच्यावर केस टाकली अब्रू नुकसानीची की तुम्ही अशा पद्धतीने मला हॅरेस केलेलं आहे. कर नाही त्याला डर कसली. पण तुम्ही जर नीट बारकाईने बघितलं तर भावना गवळी असतील, यशवंत जाधव असतील, हसन मुश्रीफ असतील, अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, कुणीही यांच्याकडे गेलेला कुठलाही अशोकराव चव्हाण असतील, इथले पण खूप जण गेले असतील. फार धुतल्या तांदळाचे सगळे खूप जण गेले असतील. ह्याच्यातल्या कुठल्या माणसाने त्याला क्लीन चिट मिळाल्यानंतर म्हणजे मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं त्यानंतर असा कोण माईचा लाल आहे एक राऊत साहेब वगळले तर की ज्याने भाजपवर आमच्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप केले म्हणून भाजपवर ज्याने अब्रू नुकसानीचा दावा टाकला असेल बरं. नॉट अ सिंगल एक्झाम्पल. नॉट ओनली इन महाराष्ट्र, इन ऑल ओव्हर इंडिया एक असं एक्झाम्पल नाही की जो त्याला नडेल आणि त्याच्यावर केस टाकेल. अर्थात तिकडे अरविंद केजरीवालजी आहेत, ममता बॅनर्जी आहेत, ही काही फ्रंटवर लढणारी लोक आहेतच, सन्मान्य अपवाद आहेत. पण जे भाजपला सरेंडर झाले चौकशांना घाबरून त्यातल्या एकाही जणाने नंतर चौकशीतनं सुखरूप बाहेर पडल्यानंतर भाजपवर अजिबातच कुठल्याही प्रकारे अब्रू नुकसानीचा दावा टाकला नाही किंवा भाजपच्या नेत्याने अपेक्षा सुद्धा केली नाही की साला तुम्ही माझ्यावर एवढे आरोप केले, तुम्ही मला डॅमेज करायचा प्रयत्न केला, तुम्ही माझं प्रतिमाहनन केलं, तर आता तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे असं म्हणायला पाहिजे की नाही त्यांनी. एकही जण म्हणत नाही. हे नेमकं काय आहे. इतकी काय माणसं दुधखोळी असतात का, इतके काय आपण धोत्रावर इन करणारे असतो का की आपल्याला काहीच कळत नाही. आपल्याला ते सगळं कळतं. म्हणजे भाजप हा काही फार धुतल्या तांदळाचा सच्शील आणि लोकांना फार आवडतो असा काही पक्ष नाही. फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे पैसा जरा जास्त झालाय. मनी मसल पॉवर त्यांच्याकडे चिकार आहे. पण या मनी मसलला उत्तर द्यायला आमच्याकडे मेंटल पॉवर नक्की आहे आणि आम्ही ते ताकदीने लढू शकतो. बाकी इथल्या मंत्र्यांचं काय, इथला आता खूप सारी मला त्याच्यावरती अगदीच पहिल्या दिवशी काही फार बोलायचं नाही. परंतु ह्या सगळ्यांचे पण पेन ड्राईव्ह, कॉप्या, सीड्या, झेरॉक्स बऱ्याच गोष्टी असतात. मी आता फक्त पहिल्यांदा पाऊल ठेवलंय शहरामध्ये. बऱ्याच गोष्टी निघतील. त्यामुळे मला वाटतं इथून पुढे ते काळजी घेतील त्या सगळ्या गोष्टींची फार काळजी घेतील. मी सगळ्या पत्रकार महोदयांना मी फार नम्र माणूस आहे. मी लहान आहे, मी सामान्य आहे. मी काय लय झांकी पँकीवाला माणूस नाही. मी चळवळीतली आहे. मी सडापटीन चळवळीतला कार्यकर्ता आहे. पण एक नक्की म्हणजे हे सगळ्या साठी मी फार ताकदीने एक मांडलं पाहिजे. मी कायम असं म्हणते की मी महिला असण्याचं विक्टिम कार्ड कधीही खेळत नाही. नेवर. माझं असं म्हणणं आहे की मी ज्या क्षेत्रात आली आहे तिथे तुम्ही मला इतरांच्या सारखी कार्यकर्ता म्हणून कन्सिडर करा. मी महिला आहे, मला असलं कुठलंही विक्टिम कार्ड खेळायचं नाही. आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी सुद्धा म्हणजे हे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला सुद्धा मी सांगू इच्छिते की कृपया बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही.
बिलकुलच हलक्यात घेऊ नका. ज्या क्षणी तुम्ही बाई समजून हलक्यात घ्याल, थोडीशी अडचण होईल. कारण मी काम करता मी एरवी तुमच्याशी वावरताना तुमची बहीण, लेक म्हणून खूप सामान्य आणि खूप सहज, सुलभ आणि सहजासहजी तुमच्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणाऱ्यांपैकी आहे. पण संघटना म्हणून काम करताना मी तितकीच शूड म्हणून काम करणारी आहे. कदाचित म्हणूनच अवघ्या 3 वर्षात जो 60 वर्षामध्ये शिवसेनेत कधीही एखाद्या महिलेला संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी मिळत नाही. ती जबाबदारी सन्माननीय पक्षप्रमुखांनी टाकली आणि पक्षप्रमुखांनी ती जबाबदारी टाकताना सांगितलंय की आता तुमचा कस लागणार आहे आणि तुम्हाला यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ. मला आता काम सांगा, दाखवा तुम्ही. मी इथे काम करत असताना मी अगदी कालही सन्मान्य पक्षप्रमुखांना म्हटलं होतं की सर काय करूया आपण, सोलापूरमध्ये जायचं आहे आणि माझा मानस आहे की मला आत्ता जायचंय, 1-2 दिवसात जायचंय. ते म्हणाले की काय अडचण काय आहे, तर 27 तारखेला फॉर्म काढून घेतले जात आहेत. अजून मला माहित नाही की आम्ही किती ठिकाणी लढत आहोत, आम्ही किती जिल्हा परिषद लढतोय, किती पंचायत समित्या लढतोय याची मला कल्पना नाहीये. माझ्या हातात अशा काही पद्धतीने आता जिल्हा दिला जाणार आहे की ज्याच्यामध्ये ऑलरेडी फॉर्म भरून झालेले आहेत. म्हणजे फॉर्म कुणाला द्यायचा आहे, कुणाला नाही द्यायचा, कुठे लढायचंय, कुठे नाही लढायचंय, सगळं माझ्या हातातनं गेलेलं आहे. ती वेळ गेलेली आहे. आत्ता माझ्याकडे काय आहे, प्राप्त परिस्थितीत आहे त्या सगळ्या सैन्यासह, जिथे जशा जागा भरल्यात त्यांच्यासह आता एवढं माझ्या हातात आहे. आणि कसं लढायचं त्याची फक्त स्ट्रॅटेजी ठरवणं एवढं माझ्या हातात आहे. ते कसं लढायचं त्याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. मी आज फक्त आणि फक्त सगळ्यांची तोंडओळख करून घेण्यासाठी आली आहे. आज फक्त म्हटलं की चला, गड्ड्याची जत्रा चालू आहे. सिद्धरामेश्वराच्या नगरीत अनेक लोक खूप लांबून येतात, तर जाऊया आपणही परमेश्वराला नमस्कार करूया, सगळ्या चळवळीतल्या लोकांना भेटूया, सगळे जुने सगळे साथी सवंगडी इथे आहेत त्याही सगळ्यांना भेटूया, बोलूया. भटक्या मुक्तांच्या चळवळीच्या निमित्ताने लोकांशी परिचित आहे, त्यांना कनेक्टेड आहे. गणराज्य संघाचं काम करतानाचे अनेक लोक माझ्या सोबतचे ओळखीचे आहेत. इकडे भवानी पेठ असेल, इकडे तुमचा मंगळवार पेठ, बुधवार पेठेचा एरिया असेल, हे सगळ्या एरियातले लोक बऱ्यापैकी, तुळजापूर वेस्टच्या तिकडची लोक असतील, या सगळ्यांच्या सोबत किंवा चळवळीतले अनेक लोक आहेत, या सगळ्या लोकांच्या सोबत काही प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांच्यासोबत मी अधिकारी म्हणून एकत्र काम केलेलं आहे. तर असे माझे काही अधिकारी सहकारी जे आता वेगवेगळ्या जागांवर काम करत आहेत, तर त्या सगळ्या लोकांना भेटूया, बोलूया. एवढ्याच एका अनुषंगाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या साठी फक्त आज मी मोहोळला, पाटकुळला, फक्त तिकडे मी एक प्रचाराचा नारळ फोडणार आहे आणि एखादी सभा फार फार तर होईल. पण मी 2 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत पूर्ण वेळ इथल्या सगळ्या तालुक्यांचा एक बैजवार आजचा आढावा घेतल्यानंतर माझा 6 दिवसांचा दौरा मी आखेन आणि त्या पूर्ण काळामध्ये मी पूर्ण वेळ फक्त आणि फक्त सोलापूर जिल्हा आणि इथले तालुके यासाठी माझा फोकस असेल आणि मी त्यासाठी काम करेन. मला याची कल्पना आहे की आपण सगळे माझ्या समोर बसलेले जे पत्रकार आहात, खरं तर मी पहिल्या दिवशी बोलते त्यामुळे जरा तुम्ही मला तेवढी ढील द्याल की एरवी मी माझी 10 ते 15 मिनिटात सटासट पत्रकार परिषद संपवते, पण हा संवाद आहे म्हणून बोलतेय. मला कल्पना आहे की आपण सगळ्या वेगवेगळ्या विचार प्रभावांनी प्रभावित असणारे लोक असायला हवं. कारण विविधतेत एकता असणारा आपला देश आहे. त्यामुळे काही डावे असतील, काही उजवे असतील, काही सेंटर टू लेफ्ट असतील, काही सेंटर टू राईट असतील, असे सगळेच लोक तुम्ही आहात. तुम्ही सगळेच माझ्यासाठी परमादरणीय आहात, तुम्ही सगळे माझ्यासाठी प्रातस्मरणीय आहात. मी विश्वास देते की माझ्या सोबतचा कुठलाही सहकारी किंवा तुम्ही सगळे यांच्यापैकी कुणाबद्दलही माझ्याबद्दल कुठलाही आकसभाव आधीही नव्हता, आत्ताही नाही, पुन्हाही नसेल. कारण माझ्या स्वतःच्या मित्रवर्तुळामध्ये अनेक असे लोक आहेत की ज्यांची कदाचित आपण जेव्हा कधी खाजगीत भेटू आणि ती नावं ऐकल्यावर अनेक पत्रकारांना वाटेल, ताई हे पण तुमचे मित्र. तर हो, ते आहेत माझे मित्र, जरी ते वेगळ्या विचाराचे असले तरी. पण त्यांनाही हे माहित आहे की मी माझी विचारधारा सोडणाऱ्यांपैकी नाही.
मी आपल्या माध्यमातून अजून एक गोष्ट फार स्पष्टपणे, कारण आपण पोहोचवणार आहात अनेक, इथे फक्त पदाधिकारी आहेत आणि आपण पोहोचवणार आहात अनेक लोकांपर्यंत, म्हणून की मला माहित नाही आतापर्यंत काय झालं काय नाही इथे, पण कृपया ही संघटना आहे, संघटना आई असते. संघटना ज्या केडरमधनं मी आलीये, ते माझं केडर मला असं सांगतं की 2 व्यक्ती एकत्रित आल्या की एक विचार तयार होतो. त्यांना अजून काही लोक भेटली की एक संघटन बनतं. कधी कधी एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतो. अशा वेळेला व्यक्ती स्वीकारावी, व्यक्ती सोडावी की संघटना सोडावी, असा जर कधी प्रश्न निर्माण झाला तर व्यक्तीला सोडून द्यावं आणि संघटनेला धरून राहावं. कधी कधी असं होतं की संघटना की विचार, तर त्यामध्ये विचार हा जास्त महत्वाचा असतो. माझ्या संघटनेसाठी माझा विचार काय आहे, तर माझा विचार हा आहे की माझा विचार ठाकरे आहे. माझा विचार जो महाराष्ट्राला, जो इथल्या मराठी माणसाला आणि जो संपूर्ण इथल्या खऱ्या अर्थाने, कारण शिवसेनेने जातीपातीचं राजकारण कधीही केलं नाही. शिवसेनेमध्ये खैरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील, नारायण राणे असतील किंवा आढळराव पाटील असतील, आडसूळ असतील, कितीतरी जाती धर्माची लोक आणि ते नेतृत्व शिवसेनेने घडवलेलं आहे. आम्ही हे छाती ठोकपणे सांगू शकतो की हे कोणत्याही पक्षात असले तरी हा ब्रँड शिवसेनेने घडवलेला ब्रँड आहे. त्यामुळे शिवसेना कधीही जातीपातीच्या राजकारणात जात नाही. मीही कधीही जातीपातीचा चष्मा लावून कुणालाही बघत नाही आणि तसे चष्मे कुणीही कुणाकडे लावून बघू नयेत. इथे माझ्या निदर्शनास आलेलं कुठलंही काम, इथले सगळे प्रशासकीय अधिकारी फार चांगले आहेत अशी माझी धारणा आहे. इथले सगळे जे नवनियुक्त नगरसेवक आणि महापालिका आहे तेही खूप चांगले आहेत अशी माझी धारणा आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की ते शहराच्या बेटरमेंटसाठी काम करतील. आम्ही सभागृहात नाही, पण आम्ही सभागृहात नाही म्हणजे सभागृहावर आमचा वचक नाही. कृपया या भ्रमात एकाही सत्ताधाऱ्याने असू नये. मी सभागृहात जरी नसले, माझी संघटना जरी सभागृहात नसली तरी सभागृहाच्या बाहेरून सभागृहावर वचक ठेवणं याचं कौशल्य मी फार चांगल्या पद्धतीने जाणून आहे आणि गेल्या 3 वर्षात मी सभागृहात नसताना असं एकही अधिवेशन नसेल राज्याचं की ज्या अधिवेशनामध्ये माझ्या नावाने काही वादळ झाली नसतील. त्यामुळे ते काम करण्याचं लीलया कौशल्य आहे. मला कुणीही भेटू शकतो सोलापूरमधला, मला कुणीही बोलू शकतो. त्याच्यासाठी कुठल्याही हर्डल्स पार करायची गरज नाही की ताई बघा असं झालं तसं झालं. आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनाही सांगायचंय, दादा हो तुमचे कुणाचे काही नाराजी पण असतील, याच्यावर नाराजी त्याच्यावर नाराजी, पण ती नाराजी तुमची असेल तर एवढं डोक्यातले काढून टाका की कधीही बाजूला कोणी प्रसाद विक्रेता असतो, फुलवाला असतो, पुजारी असतो, अजून कोणीही असू शकेल, आजूबाजूच्या कुठल्याही लोकांना घाबरून आपण पंढरपूर सोडायचं नसतं. आपण पंढरपुरात आलोय, आपण पंढरपुरासाठी आहोत आणि त्या पद्धतीने निश्चितपणे आपण काम करू शकू. सेशन इज ओपन. तुम्हाला येतोय शिंदे सेना, युपीटी, शिवसेना, तुम्ही तो प्रश्न विचारावा म्हणूनच मी माझ्या चर्चेत घेतला नाही. कालपासून त्याच्यावर फार चर्चा चालू होती आणि मला सोलापूर माहित नव्हतं. सो मला असं वाटलं की मी माझ्या पक्षप्रमुखांना विचारलं पाहिजे, माझ्या संघटनेला विचारलं पाहिजे की असं काही घडतंय तर त्यावर आपलं स्टँड काय आहे, आपली भूमिका काय आहे. आणि यावर माझ्या पक्षाची भूमिका मी स्पष्ट केली पाहिजे की बार्शीचा निर्णय हा बार्शीच्या आमदारांनी त्यांच्या स्वविवेकाला अनुसरून घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय संघटनेचा निर्णय नाही. हे फार स्पष्टपणे, अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवलं पाहिजे की बार्शीचा निर्णय हा बार्शीच्या आमदारांनी त्यांच्या स्वविवेकाला अनुसरून त्यांना जी काही स्थानिकची गणितं वाटली त्या गणितांना अनुसरून घेतलेला आहे. यावर काय पुढे, कारण तुमचा पुढचा प्रश्न काय येणार तेही मला माहितीये, तर यावर पुढची काय स्टेप असेल काय नाही, तर मला वाटतंय त्या संदर्भाने मी पक्षप्रमुखांशी काल बोलले आणि पक्षप्रमुखांनी मला सांगितलं की मी त्यांना स्वतंत्रपणे बोलणार आहे आणि ते त्यांच्याशी बोलतील. कदाचित
उशिरा रात्री जर त्यांचं बोलणं झालं असेल तर मला कल्पना नाही अजून, ठीक आहे. परंतु जेवढी माझी माहिती आहे आणि जेवढी मला ज्ञात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यानुसार आम्ही एकटे लढतोय. आम्ही आमच्या सोबत जो भाजपला ताकदीने विरोध करण्यासाठी लढत आहे, होय, आम्ही त्या सगळ्यांच्या सोबत आहोत. माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या अगदी सुरुवातीला सन्मान्य पक्षप्रमुखांनी षण्मुखानंद हॉल येथून जे स्पष्टपणे सांगितलंय की जीव गेला तरी 72 पण मी अशा दोघांचा गुलाम होणार नाही. ते वाक्य आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्या वाक्याला प्रमाण मानून आम्ही महाराष्ट्रात आणि इथं या जिल्ह्यात सुद्धा काम करणार आहोत. जसं मी म्हटलं की नगर परिषदेला काय झालं, महापालिकेला काय झालं, तेव्हा मी नव्हतेच आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये अर्ज भरणं, युत्या आघाड्या याही सगळ्या बोलाचालींच्यासाठी मी नव्हते. पण इथून पुढे कसं लढायचं ते 7 दिवस माझ्या हातात आहेत. मी माझ्या परीनं प्रयत्न करेल, तुमच्या सगळ्यांची साथ मागेल की या 7 दिवसात मला काही करता येतं का. परंतु बार्शीची युती ही आमची युती नाही. ताई सांगितलं की 2 तारखेला तुम्ही जिल्ह्याचा दौरा करणार आहे, झेडपी अनुषंगाने. मग बार्शी तालुक्यात जाणार आणि तिथे शिवसेना बीटी जे युती झाली त्यांचा प्रचार करणार. मी आत्ता जर म्हटलंय की मला कुठे कुठे माझे उमेदवार आहेत ते मला चेक करायचे आहे. मी आपली ही पत्रकारांचा संवाद झाला की माध्यमांशी बोलून झालं की मी माझ्या संघटनेशी एकदा बोलणार आहे. संघटनेला बोलताना मी त्या सगळ्या बैजवार याद्या सगळ्यांकडून मागवलेल्या आहेत. या याद्या मी समजून घेईन. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही सांगोल्यात चांगल्या सायझेबल जागा लढत आहोत. आम्ही कुर्डुवाडी पण चांगल्या जागा त्या सगळ्या म्हणजे करमाळा, माढा, सांगोला या भागात आम्ही चांगल्या जागा लढत आहोत. तर त्या सगळ्या जागांचा मी जरा आढावा घेते आणि प्रायोरिटीने जरा माझं तिकडे पण लक्ष असणार आहे. राहिला प्रश्न बार्शीचा, तर मला असं वाटतं की बार्शीला आमदार आहेत आणि आमदार लढतील. गरज वाटली आणि पक्षप्रमुखांचे माझं जसं म्हणते की माझं बोलणं अजून झालेलं नाही, तर तेव्हा ठरवू आम्ही. पेनड्राईव्ह, कॉपी, सीड्या माझ्याकडे आहेत. मुख्यत्वे सोलापूर मधील कुठल्या नेते किंवा मंत्री असतील त्यांच्या तुमच्याकडे तशा? दादा, शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेच्या पहिल्या दिवसात फक्त पुस्तकाला कव्हर टाकायची असतात. आता कव्हरांना टायटल द्यायची आहेत. त्याच्यानंतर होमवर्क, असाइनमेंट चिक्कार आहे आपल्याकडे. कशाला काळजी करताय? लय आहे आपल्याकडे. असं म्हणतात ताई की भाजपवाल्यांचं काही सांगता येत नाही, ते कुणाशी युती करते. रायगडमध्ये मात्र आम्ही स्वतंत्र लढतोय. म्हणजे आता शिंदे गटाला सुद्धा भाजपवर विश्वास नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. एक लक्षात घ्या. भाजपा वापरते आणि फेकून देते हे तर सगळ्यांना ज्ञात आहे. मागच्या 2-2.5 वर्षात भाजपाने ज्या पद्धतीने एका पाठोपाठ एक शिंदे किंवा दादा या दोघांचीही वेगवेगळी प्रकरणं बाहेर काढायला सुरुवात केली. उदाहरणार्थ अजितदादांच्या संबंधाने कोरेगाव पार्कच्या जमिनीचं प्रकरण असेल, 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा वारंवार उल्लेख असेल किंवा अगदी म्हणजे सत्ता सुरू होतानाच पहिल्याच वर्षात पहिली धनंजय मुंडेंची विकेट असेल, दुसऱ्या वर्षात दुसरी माणिकराव कोकाटेंची विकेट असेल, सातत्याने त्यांच्या मंत्र्यांना वादग्रस्त ठरवणं असेल किंवा शिंदेचा विचार केला तर संजय शिरसाटांवर लागलेली SIT असेल किंवा संदीपान भुमरेंच्या जागेचा विषय असेल, भरत गोगावलेंच्या पालकमंत्री पदाचा अजूनही तिढा न सुटणं असेल किंवा अगदी त्याच वेळेला स्वतः उपमुख्यमंत्र्यांकडे असणारं खातं युडी अर्बन डेव्हलपमेंट त्या नगर विकास खात्याचीच लागलेली चौकशी असेल किंवा रामदास कदमांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या डान्स बारची चौकशी असेल किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भावाच्या रिसॉर्टच्या संबंधाने जी सगळी मागच्या महिन्यामध्ये जे ड्रग्जचा विषय जो निघाला ही सगळी माहिती असेल, एका पाठोपाठ एक शिंदे आणि अजितदादा याच लोकांची सगळी प्रकरणं कशी बाहेर येतात, याचा अर्थ भाजपा धुतल्या तांदळाची आहे का? तर असं अजिबात नाही. मुळात अमित शहांनी जे सांगितलं की हम 100% भाजपा की ओर बढ़ रहे हैं और 2029 में हम किसी की भी बैसाखियों की हमें जरूरत नहीं पड़ेगी, इस तरह से आस्ते कदम हम चल रहे हैं. तर ती त्या दिशेने ते वाटचाल करत आहेत. त्यांना दर्प तसा खूप होता, पण मुंबईकरांनी
त्यांचा दर्प पाक चक्काचूर केलेला आहे त्याचा. आणि त्यांना पुन्हा एकदा कितीही नाही म्हटलं तरी कुबड्यांची गरज पडणारच आहे. तर हे तुम्ही आता म्हणले की भाजपवर साम दंड भेद आहे आणि निवडणुकीचं तंत्र त्यांनी आवाज करते, पण तुमचे शिवसैनिक जे 3 जिल्हा प्रमुख सोडून गेले दुसऱ्या पक्षात, त्यांचं असं म्हणणं होतं की वरिष्ठ कधी इकडे सोलापूरला फिरत येत नाहीत, कधी उद्धव साहेब नाहीत, संजय राऊत नाहीत, काय नाही, मग कशासाठी लढायचं आपण, वरनच आपल्याला काय मिळत नाही बळच. बर हा बर त्यांचा ठपका ठेवून गेले. ऐका 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 मुळात त्याच प्रश्नाला सरळ सरळ बंडखोरी केली, त्या बंडखोरांवर काय काय कारवाई आपली काय करणार आहे, अहवाल आपल्याकडे आला असेल. कोणी बंडखोरी केली? त्या ज्यांच्या जिल्हा प्रमुखांनी तुम्हाला शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी बंडखोरी करत भाजपाकडून उमेदवारी मिळवली आणि विजयी सुद्धा झाले, अशा काही बंडखोरांचा आपल्याकडे अहवाल आलाय का? आणि महापालिकेच्या ओके ओके ओके. जे लोक भाजपकडे गेले आता त्याच्यावर कारवाई करायचा काय प्रश्न आहे? आता दिल्या घरी सुखी राहा म्हणायचा हा एक भाग. दुसरं असं की तो गेलाय आणि तो तिथून उंटावरून शेळ्या हाकणार आणि त्याच्या बोलण्यावर आम्ही रिॲक्ट व्हायचं, म्हणजे तो लयच मोठा तिस्मार खान होईल. ठीक आहे. आता मी त्याला जोडून अजून एक सांगितलं पाहिजे की सोलापूरमध्ये कोण कोण आलं. सोलापूरमध्ये सन्माननीय नेते संजय राऊत साहेब आले नाही असं नाही. सोलापूरमध्ये मी स्वतः महाप्रबोधनच्या 2 सभा घेतल्या. ज्या बदमाशाचं नाव तुम्ही घेतलंत ना त्यानेच स्टेज टाकला होता आणि त्याच्या गावात टाकला होता आणि मोहोळमध्ये जाऊन मी सभा घेतली होती. म्हणजे त्याला हे सांगा बरं का की प्रश्न विचारला होता पण असं उत्तर दिलं. त्याच्यानंतर या हुतात्मा स्मृती मंदिरात मी स्वतः महाप्रबोधनची सभा घेतली. मीच होते सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांच्या एरियामध्ये जाऊन सभा घेऊन इलाका तुम्हाला धमाका हमारा म्हणणार केलं. त्यामुळे आमचं इकडे लक्ष नाही असं नाही. आणि जिल्हा प्रमुख याच्यासाठीच नेमलेले असतात की जेव्हा एका व्यक्तीला एकाच वेळेला उद्धव साहेब म्हणजे बागेश्वर बाबा नाहीत एकाच वेळेला 4 ठिकाणी दिसायला, तर त्यांचा प्रतिनिधी त्यांनी नेमलेला असतो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. त्या प्रतिनिधीची जबाबदारी असते की त्याने जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. तो प्रतिनिधी जर ती जबाबदारी पूर्ण करत नसेल तर अगदी इथून पुढे सुद्धा फ्रॉम धिस डे तो प्रतिनिधी जर ती जबाबदारी पूर्ण करत नसेल तर त्याच्या संबंधाने काय निर्णय घ्यायचे त्याची सुरुवात मी आजपासून करेन. ओके. आणि सोलापूरकडे कुणाचंही दुर्लक्ष झालं नाही. इथे पंढरपूरला आम्ही असंख्य वेळा आलोय, इथे सांगोल्यात आलोय, आम्ही सोलापुरात आलोय, आम्ही मोहोळमध्ये आलोय, माडा करमाळ्यात आहो माझा तर पक्ष सोडा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी सभा द्यायला मी आली. मला वाटते की ही सगळी जर माहिती आपण घेतली तर आपला हा आरोप अगदीच खोटा ठरेल. हा एक नक्की आहे की भाजपाकडे जो पैसा आहे की वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा केलेला जो पैसा आहे आणि जो ईडीला अजिबात दिसत नाही. हे ईडीच्या चष्म्याचा नंबरच वेगळा आहे की त्यांना त्यांच्या जवळ असणारी भाजपा त्यांना जवळचं दिसत नाही ईडीला. तर त्यांना दिसत नाहीये भाजपकडचा पैसा, त्यांना बाकीच्यांकडचा पैसा दिसतोय. तर तो पैसा जरा जास्त जोर करतो. का तुम्हाला शिवसेनेचं काम दिसत नाही तर त्याचं साधं गणित आहे. ज्या तुलनेमध्ये भाजपा त्यांचा आर्थिक जोर दाखवत जाहिराती आणि या सगळ्या गोष्टी करते त्यामुळे कदाचित तो गवगवा तो प्रपोगंडा जास्त असतो. आम्ही त्या जाहिरातीच्या तुलनेत जरा कमी पडतोय का तर हो आम्ही कमी पडतोय, निश्चितपणे कमी पडतोय. पण याचा अर्थ आमच्या निष्ठा कमी पडतात का? अजिबात नाही. अतुलराजे भवर सारखा एक माणूस आहे, किती वेळा केस पडल्या, किती वेळा पोलीस स्टेशन झालं. मग जर लक्ष नसेल तर असं किती वेळा झालं बरं की तुमच्या समोर आहे की भवरचा फोन उचलला नाही, मी उचलला नाही किंवा राऊत साहेबांनी उचलला नाही, असं किती वेळा झालं बरं. तर प्रत्येक वेळेला तो फोन घेतला गेला. फक्त त्यांचाच नाही, इथल्या अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचे फोन घेतले गेले. मी सोलापूरमध्ये नसेल पण सोलापूरमधली अशी कितीतरी माणसं आहेत, मग ती अगदी मग ते इकडे रेखा आडकी असेल किंवा अगदी शरद कोळी असेल, कोणीही याच्यातला एकही माणूस असा नाही की ज्यांच्याशी मी कनेक्टेड नाही किंवा ज्यांना मी बोलले नाही. अगदी अक्कलकोट मधले काही प्रॉब्लेम असतील तरी सुद्धा मी असंख्य वेळा त्याच्यावर बोललेली आहे. तरीही तुमच्या अपेक्षा इथून पुढे पूर्ण केल्या जातील. एक काळ असा होता की बाळासाहेबांचा आदेश निघाल्यानंतर आपला जीव देण्यासाठी सज्ज असणारी शिवसैनिकांची एक पिढी होती. आणि आता असं दिसतंय की सत्तेवर असताना सुद्धा उद्धव साहेबांना 40 आमदार सोडून जातात, त्यानंतर काही खासदार सोडून जातात.
अगदी विधानसभेच्या वेळेला निवडणुकीत उमेदवार पळून जातात, आपला बी फॉर्म घेतात आणि तिसऱ्याची उमेदवारी स्वतःच्या दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारी भरतात. शेवटपर्यंत म्हणजे कालपर्यंत सुद्धा धक्के बसतायत शिवसेना या सगळ्या धक्क्यातनं का सावरत नाहीये? कारण काय? म्हणजे तो निष्ठावंत सैनिक आहे, तो आता असा कसा काय झालेला आहे? एक लक्षात घ्या, असं नाही की बाळासाहेबांच्या काळामध्ये बंड झाली नाही किंवा बाळासाहेबांच्या काळात कधी कुणी गेलंच नाही. नारायण राणे किंवा भुजबळ यांच्यासारखी माणसं बाळासाहेबांच्या काळातच गेली होती. त्यामुळे जाणाऱ्याला काय कधी सांगता येत नाही की तो तो, तो कसा रिॲक्ट करेल, जाणारा काय पद्धतीने विचार करेल, तो काही मुद्दा असू शकत नाही. पण बातम्या ज्या केल्या जातात ना की अमुक एक गेला धक्का, तमुक एक गेला धक्का, तर खरंच तो धक्का असतो का? अहो मला सांगा, मुंबईतले तब्बल 56 नगरसेवक निघून गेले. 56 नगरसेवक, सगळे आमदार निघून गेले होते. राखेतनं हा पक्ष उभा राहिला, नवं चिन्ह घेऊन उभा राहिला. लोक म्हणाले की अहो नाही, अमुक एक चिन्ह फार लोकांच्या अगदी म्हणजे मनी मानसी ठसलेलं आहे, तरी सुद्धा एक नवं चिन्ह घेऊन आम्ही उभे राहिलो आणि नवं चिन्ह घेऊन आम्ही लोकसभेला 9 खासदार, विधानसभेला 20 आमदार आणि देशातली नव्हे आशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका, त्या महापालिकेत तब्बल 65 नगरसेवक निवडून आणू शकलो. वाईस वर्षा ज्यांच्याकडे चिक्कार पैसे आहेत त्यांना फक्त 4 संख्या जास्तीच्या मिळाल्या. त्यावरनं एक गोष्ट आपण सगळेजण आपल्या लक्षात आली असेल की भाजपा किंवा हे लोक जे आहेत ही नेते चोरणारी माणसं आहेत. शिवसेना नेते घडवणारा ब्रँड आहे. एक जाणकार शेतकरी जो असतो त्या शेतकऱ्याचा एक धर्म असतो, पाऊस पडो न पडो त्याने पेरलं पाहिजे, त्याने पेरलं पाहिजे. तसा शिवसेनेचा एक धर्म आहे, सत्ता येईल सत्ता जाईल पण शिवसेना लढत राहील. 20% राजकारण 80% समाजकारण शिवसेना करत राहील आणि आम्ही त्या पद्धतीने काम करत राहू आणि करून दाखवू. सोलापूरमध्ये आमच्याकडे असणारे आमदार दिले, तिथं आपलं काहीच अस्तित्व राहिलं आमच्या नाही. हे बघा, सोलापूर एकतर मूळचा गड होता तो काँग्रेसचा. नाही, उदाहरण दिलं अशा अनेक नाही, ठिकाणी नाही, सोलापूर हा मूळचा गड होता काँग्रेसचा आणि सोलापूरमध्ये आता काँग्रेसला ओव्हरटेक करत इथे आली भाजपा. याचा अर्थ असा आहे का की गोरेंचं नेतृत्व फार सोलापूरकरांनी मान्य केलंय? गोरेंनी तरी म्हणावं की लोकांनी, गोरेंनी म्हणावं एकदा की सोलापूर मधला एक ना एक मत फक्त आणि फक्त जयकुमार गोरेला बघून दिलं, मानलं आपण? नाही म्हणू शकत, नाही म्हणू शकत. तो एकूण भाजपचा करिश्मा, भाजपच्या कूटनीती, षडयंत्र आणि कपट कारस्थानाचा करिश्मा. त्याच्यात जयकुमार गोरेंचं काही स्वतःच असं क्रेडिट नाही. त्यामुळे आमची अडचण काय आहे की आम्ही कपट कारस्थान करायला फार कमी पडतो राजे. शिवसेना कसं ओपन किचन आहे, जे शिस्त ते दिसतं. आम्हाला असं कपटी कारस्थान करता येत नाही, तो आमचा प्रॉब्लेम आहे. पण शिकू कदाचित सोलापूरमध्ये आलोय तर. काही गुलाबराव पाटील असं म्हणतायत की मतदानाच्या दिवशी जो आहे तो मतदार हा राजा असतो आणि घटनेने प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. तो बरे टाटांना असेल, तसंच हेमा मालिनीला पण प्रश्न काय आहे? एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. त्या जिल्हाध्यक्षांना उद्देशून असं म्हणतायत की तुमची बायको देखील हेमा मालिनीचा असं समजा. मला ना खरंच माझी डिग्निटी राखावीशी वाटते कधी कधी की आपण नाही तेवढ्या खाली जाऊ. बक्ष दिया. इम्तियाज जलील असं म्हणतात की महाराष्ट्र हिरवा करू, त्यावरती नवनीत राणा असं म्हणतात की यांच्या 7 पिढ्या गेल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही. इम्तियाज भाईंबद्दल व्यक्तिशः मला आदर आहे, व्यक्ती म्हणून खूप आदर आहे. परंतु आता जे काही त्यांचं चाललंय ना, इकडून एकाने बोलायचं तिकडून एकाने बोलायचं, यात खरंच मला अजिबात एकही शब्द बोलायची इच्छा नाही. कारण जेव्हा एक स्क्रिप्टेड गेम चालू असतो, ऍप डाउनलोड करतो ना, ऍप डाउनलोड केल्यावर आपल्याला माहिती असतं की त्याच्या स्टेप कशा असणार आहेत, फर्स्ट स्टेप काय, सेकंड स्टेप काय, थर्ड स्टेप काय. तर त्या स्क्रिप्टेड गेम मध्ये मला जाण्यात काहीही इंटरेस्ट नाही. नुरा कुस्ती आहे, खेळली पाहिजे भाजपने. फक्त भाजपने ती नुरा कुस्ती खेळताना अचलपूर अमरावतीमध्ये जी काही युती केली आता MIM सोबतची, ते नेमकं काय आहे त्यांना एकदा विचारलं पाहिजे की भाजपचा जो एकूण झेंडा आहे, वर भगवा आणि खाली हिरवा, तो हिरवा रंग म्हणजे ते MIM आहे का? की भाजपचं जे वरचं भगवं कमळ आहे
त्याचा जो हिरवा देठ आहे तो हिरवा देठ म्हणजे MIM आहे. एकदा त्यांना हा? बोला बोला. मुंबईमध्ये राज ठाकरेंऐवजी जर उद्धव ठाकरे साहेबांनी जर काँग्रेस बरोबर युती केली असती तर अधिक फायदा झाला असता. जर तरच्या राजकारणाला काहीही अर्थ नसतो. आम्ही राजकारणात आहोत, आम्ही परमार्थाच्या क्षेत्रात नाही आहोत दादा. जर असं झालं असतं तर असं केलं असतं, अजिबात नाही. आम्ही एका राजकारणाच्या क्षेत्रात आहोत आणि मला असं वाटतं की इथे टीका टिप्पण्या होत राहतात, इथे फीडबॅक मिळत राहतात, इथे प्रत्येक वेळेला आपण एरर अँड ट्रायलने गोष्टी करत राहतो. मात्र आता ह्या जन्मशताब्दी वर्षामध्ये जन्मशताब्दीच्या दिवशी जेव्हा 2 ठाकरे एकत्रित येतात तेव्हा हे चित्र तमाम महाराष्ट्राच्यासाठी सुखकर असतं, एवढं नक्की. धाराशिव जिल्ह्यात झेडपीचे इलेक्शन आहे, मात्र तिथे कुठेतरी भाजपने शिवसेना शिंदेची जी पक्ष आहे तो हायजॅक केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मला ऐका ना, भाजप आणि शिवसेनेला त्यांचे प्रवक्ते आहेत. मी का त्यांच्यासाठी प्रवक्तेपणा करू? मी माझ्या पक्षाची प्रवक्ता आहे. मला माझ्या पक्षाचे प्रश्न विचारा, सोलापूरचे प्रश्न विचारा, त्यांचं काय चाललंय त्याच्यावर मी कशासाठी सांगू? भाजपचे जे आमदारांचा मुलगा आहे त्यांचे एबी फॉर्म त्यांनी वाटप केले. ते त्यांचं त्यांना माहिती. विधान परिषद निवडणुकांमध्ये बिनविरोधचा पॅटर्न भाजपने तोच पॅटर्न जिल्हा परिषदेमध्ये पण दिसतो. सिंधुदुर्ग आणि कोकण भागात जवळपास 11 जिल्हा परिषद सदस्य हे बिनविरोध निवडून आले. या बिनविरोधाच्या राजकारणात ये पैसा बोलता है, ये पैसा तोलता है. खरं तर निवडणुकीच्या राजकारणामध्ये मतदारांना चॉईस असला पाहिजे. मतदारांचा चॉईस तुम्ही अशा पद्धतीने काढून घेताय म्हणजे एका अर्थाने तुम्ही लोकशाही मारत आहात. काही निवडणुकीच्या काळात सोलापुरात शिवसेनेच्या वाताहत झाल्यासारखी स्थिती होती, निर्णायक स्थिती होती, बंडखोरीची स्थिती होती, एकमेकाची पदाधिकारी सुद्धा नीट बोलत नव्हते, संपर्कात नव्हते, आंदोलनं झाली त्या काळात अगदी निवडणूक सुरू असताना. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सोलापूरची शिवसेना बांधणीसाठी काही संकल्प आणि काही बदल केले जातील काय, अशी काही चिन्ह आहेत का? मी आपल्याला अगदी सुरुवातीला म्हटलं की इथं माध्यमांशी संवाद साधल्यानंतर मी माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून सगळा आढावा घेणार आहे. मी आज माझा पहिला दिवस आहे आणि सपोज माझ्या संघटना बांधणीची काही स्ट्रॅटेजी जरी असेल तर मला सांगा, जर मी ती तुमच्याशी डिस्कस केली तर ती स्ट्रॅटेजी कशी राहील बरं? सो मला काही गोष्टी माझ्या स्ट्रॅटेजी बनून राहू द्या, काही गोष्टी मला तुमच्याशी बोलू द्या. मुंबईमध्ये भाजपच्या 11 नगर मुंबईमध्ये भाजपच्या काँग्रेसच्या महिला खासदार जे आहेत रणजित शिंदे यांच्यावर टीका केली होती. तो कदम पीछे नहीं गया, के 50 कदम नीचे गेले, वो भी टांग उठवा. काय आहे माहितीये का? नाही नाही, गोरे बोलले त्याच्यात काय विशेष आहे? काय आश्चर्य वाटायचं कारण आहे? पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. जो ज्या संस्कृतीमध्ये वावरतो तो ती संस्कृती ते संस्कार दाखवतो. तो भाजपचा संस्कार आहे, त्यात फार काय मोठी गोष्ट आहे? उन्नाव कटुवाच्या बलात्कार कांडामध्ये ज्या कुलदीप सेंगरवर आरोप होते त्या कुलदीप सेंगरची मिरवणूक काढणारी भाजपा, महिला खेळाडूचं यौन शोषण करण्याचा आरोप ज्या ब्रिजभूषणवर, त्या ब्रिजभूषणला उमेदवारी देणारी भाजपा, बदलापूरमध्ये ज्या तुषार आपटेवरती आरोप आहे त्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करणारी भाजपा, फलटणमध्ये संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या रोहित नागतिळेवरती आरोप आहे त्या रोहित नागतिळेला उमेदवारी देऊन निवडून आणणारी भाजपा. अजून किती उदाहरणं देऊ? माझ्याकडे चिक्कार आहेत बरं का. नाही 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 नाही. तर त्याच्यामुळे गोरे याच्यापेक्षा वेगळे वागले असते तर बातमी झाली असती. गोरे जर म्हणाले असते ना की प्रणितीताई आपण माझ्या बहिणी आहात आणि मी माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलू इच्छित नाही, तर ती बातमी झाली असती की अरे बापरे, हाऊ इट इज पॉसिबल, गोरे चक्क इतकं संस्कारी भाषा बोलले, तर बातमी होईल. पण गोरे ज्या पद्धतीने बोलले, इसमें कोई, ये बडा लाजमी है, बडा लाजमी है. म्हणजे बघा, काल तिकडे काहीतरी मुंबऱ्यात झालं तेव्हा आवड काय म्हटले की आप कुछ भी बोलो मैं आपके खिलाफ नहीं बोलूंगा. ती संस्कृती झाली. हा फरक आहे, संस्कारांचा फरक आहे. असं काही मुंबईमध्ये भाजप पराभूत झालेले आहेत आणि त्यांनी असं आरोप केलेला आहे की शिवसेना शिंदे गटाने आम्हाला मदत केलेली नाही कोणती, त्यामुळे आम्ही पराभूत झालो. कोणाचे? भाजपचे. अरे ते मला कशाला विचारताय? मला कशाला विचारताय? भाजप आणि सेनेची लागलेली कलगीतुरा, त्यांच्यातली कुस्ती त्यांना मिटवू देत ना. मी कशाला पंच होऊ त्या दोघांमध्ये? मला काय वाटतं वैयक्तिक?
मी अशा रिकाम टेकडे नाही कामं ही करणार. युती भविष्यात टिकेल असं वाटतं का? सोशल मी थोडी बागेश्वर बाबा आहे की मी त्याच्यात भविष्य सांगू काही शकेन. सोशल मीडियामध्ये महिलांच्या प्रतिक्रिया येतात एखाद्या विषयावरती, तर त्याच्या खाली जे येतात ना सगळे आहेत, तर त्याच्यावरती काही महिला संघटनांच्या वतीने काही विचार आहे की नाही त्याच्यावर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोग नावाची एक अंधश्रद्धा नेमलेली आहे की ज्याची लोकांची अंधश्रद्धा आहे की आयोग काम करत असतो. त्या आयोगाला लोकांनी बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे की चला तुमचं हे पण जरा काम आहे बघा ना. विधानसभा सभेत एकदा म्हणजे विधिमंडळात एकदा विचारायला पाहिजे. हो, मी- खालच्या शब्दात ठीक आहे महिला. दादा मी जेव्हा कधी विधिमंडळात जाईल ना तेव्हा नक्की मी त्याच्यावरती काम नाही, करेन. कराडमध्ये असं झालंय की परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एका टेस्ट रूमला भेट दिली वाहन चालक विद्यार्थ्यांना. तिथे वाहन चालक जे आहेत ते मद्यधुंद अवस्थेत सापडले. तर त्याच्यावर त्या वाहन चालकाने उत्तर दिले की वरिष्ठ मला त्रास देतात, सुट्ट्या देत नाहीये, त्याच्यामुळे पाहणी करायला मंत्री येणार आहेत म्हणून मी दारू पिऊन आलो. अशा पद्धतीची भूमिका आहे. काय एकंदरीत परिस्थिती आहे परिवहन विभागाची? जाऊ दे. जिथे त्यांचे आमदार कॅन्टीन मध्ये मारामारी करतात तिथं काय लोकांकडून अपेक्षा आहे? ओके. आभार सगळ्यांचे मनपूर्वक आभार.